गुड इव्हनिंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण थेअरी ऑफ स्ट्रक्चर टॉस या सब्जेक्टला सुरुवात करतोय. याच्यामध्ये आपण एमपीएससी ने जो काही आपल्याला सिलेबस दिलाय त्या सिलेबस नुसार आपण डिटेल अनालिसिस करणारे, डिटेल कन्सेप्ट शिकणारे आणि न्यूमरिकलची लेवल बेसिक टू प्रो लेवल. बेसिक म्हणजे तुमचं इंजिनिअरिंगचे नॉर्मल लेवल, त्याच्यानंतर रेफरन्स बुक मधले न्यूमरिकल आणि त्यानंतर एमपीएससी चे पीवायक्यू जर त्या टॉपिकवर एमपीएससी ने विचारले असतील तर, आणि यूपीएससीच्या आयईएस मेन्स एक्झाम मध्ये जे काही पीवायक्यू आलेले जर या टॉपिकवर पीवायक्यू आलेले असतील ते नक्कीच आपल्याला या पूर्ण लेक्चर सिरीज मध्ये कव्हर होतील. तर ही पूर्ण सिरीज आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट युट्यूब वर अवेलेबल आहे. प्लस याच्या रिलेटेड सेम युट्यूब वरच्या व्हिडिओज आणि नोट्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वर बघायला भेटतील. तर वेबसाईट वर आपली वेबसाईट काय आहे? apengineering.graphy.com या वेबसाईट वर तुम्ही जायचंय. वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करायचंय. भरपूर सारं इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि एमपीएससी, एटीपी आणि अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम रिलेटेड जे काही फ्री मटेरियल त्या वेबसाईट वर तुम्हाला डाउनलोड करायला भेटेल ते तुम्ही डाउनलोड करा, त्यातून अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पण स्पेशली हा जो सब्जेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्या सब्जेक्ट आमच्याकडून तुम्ही जेव्हा शिकणार तेव्हा नक्कीच तुम्हाला 100% कॉन्फिडन्स बिल्ड होणार. आमच्याबद्दल सांगायचं झालं तर मी अक्षय पाटील, एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट नाशिक याचा डायरेक्टर आहे. माझा नाशिक मध्ये 8 वर्षापासून कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. 8 वर्षापासून मी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करतो. मी स्वतः एक आरसीसी डिझायनर कन्सल्टंट आहे आणि त्याचबरोबर मी स्वतः स्ट्रक्चरल सब्जेक्ट शिकवतो. आतापर्यंतचा जो काही माझा अनुभव आहे तो नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि मी माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे आतापर्यंत आपल्याकडून शिकून गेलेल्या मुलांचे सगळ्या डिटेल्स असतील. आणि त्यापेक्षाही या सिरीज मध्ये किंवा माझ्याकडून तुम्ही जे शिकणार आणि त्याचा फायदा जर तुम्हाला एमपीएससी ला झाला तर तो माझा रिझल्ट राहील आणि तो माझा प्राऊड राहील. आणि ते मी मुलांना बाकीच्यांना सांगेल की हा विद्यार्थी, हे विद्यार्थी माझ्याकडे शिकले आणि त्यांना असा असा फायदा झाला. ओके, जास्त टाइम वेस्ट न करता आपण काय करू, थिअरी ऑफ स्ट्रक्चरला सुरुवात करू. आता आज आपल्याला काय घ्यायचंय, आज आपल्याला बेसिक घ्यायचंय. म्हणजे बघा, टेन्शन नका घेऊ. याच्या अगोदर तुम्ही काय शिकले, नाही शिकले, कोणाकडे शिकले, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. इथे तुम्ही आलात, तुम्ही लेक्चर बघताय तर तुमच्या सगळ्या बेसिक गोष्टी क्लिअर होतील. कोणी म्हणत असेल की सर मला काहीच येत नाही, मी कोरोना वॉरियर्स आहे, कोरोना मध्ये मी इंजिनिअरिंग पास झालो, मित्रा टेन्शन घेऊ नको, मी आहे. तुला प्रत्येक गोष्ट इथं क्लिअर करून देणार. बेसिक पासून मी प्रत्येकाला उचलतो. आतापर्यंत प्रत्येक मुलाला मी बेसिक पासून प्रो लेवल पर्यंत नेलेलं आहे आणि तुम्हालाही नेण्याचा प्रयत्न करेल. बघा, लक्ष द्या. आता सर्वात पहिले आपल्याला एमपीएससी ने काय सिलेबस दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला थेअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये फिक्स एंड मुवमेंट काढायला विचारतात. पहिला जो टॉपिक आहे आपला, जो एमपीएससी ने दिलाय, फिक्स एंड मुवमेंट काढायला विचारतात आपल्याला. फिक्स एंड मुवमेंट्स. मग बघा, फिक्स एंड मुवमेंट काढण्यासाठी एमपीएससीच्या सिलेबस नुसार आपल्याकडे किती मेथड्स आहे, तर सर्वात पहिले आपल्याला स्टँडर्ड केसेस आहे. स्टँडर्ड केसेस यूज करून आपण फिक्स एंड मुवमेंट काढू शकतो. त्यानंतर आपल्याकडे फर्स्ट प्रिन्सिपल यूज करून पण आपण फिक्स एंड मुवमेंट काढू शकतो. त्यानंतर आपल्याकडे थर्ड क्लॅप्रियॉन्स थेरम आहे. क्लॅप्रियॉन्स थेरम किंवा त्यालाच आपण म्हणतो थ्री मुवमेंट थिअरम. त्याच्यानंतर आपल्याकडे फोर्थ नंबरला एमडीएम आहे, मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. एमडीएम मेथड त्यालाच आपण हार्डी क्रॉस मेथड म्हणतो.
हे हार्डी क्रॉस नावाचे शास्त्रज्ञ त्यांनी ती मेथड डेव्हलप केली, म्हणून त्याला हार्डी क्रॉस मेथड किंवा एमडीएम मेथड म्हणतात. आणि भरपूर साऱ्या अजून मेथड आहे, पण त्या आपल्याला टॉस मध्ये नाहीये, त्या आपल्याला स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये. सर्वात पहिले आपल्याला जी मेथड बघायची आहे ती आहे स्टँडर्ड केसेस. बघा, स्टँडर्ड केसेसचे डायरेक्ट फॉर्म्युले. तुम्ही म्हणणार एवढं सोपं का सर? पण मित्रा, पहिलीच पायरी चढावं लागते, डायरेक्ट तू 100वी पायरी चढू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण बेसिक पासून सुरुवात करणार. माझी जबाबदारी बेसिक टू प्रो लेवल तुम्हाला तयार करणार मी ह्या सब्जेक्ट मध्ये. मग तुम्ही आपला पुढचा कोर्स परचेस करा, ते तुम्ही ठरवा, परचेस करायचा का नाही करायचा. पण नक्कीच मला एवढा विश्वास आहे की जर हा एक सब्जेक्ट तुम्हाला माझा परफेक्ट समजला तर पुढचे 8ही सब्जेक्ट, पेपर 1 मधले पुढचे 8ही सब्जेक्ट तुम्ही माझ्याकडून नक्की शिकणार. आणि नक्की पेपर 1 मध्ये आपल्याला 150 प्लस आपलं टार्गेटच आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, पेपर 1 मध्ये जर 8 सब्जेक्ट तुम्ही माझ्याकडून शिकले तर 150 प्लस मार्क तुमचे मी घेऊनच येईल. लिहून घ्या माझ्याकडून, 150 मार्क्स मी घेऊन येणार. म्हणजे यार अशी प्रॅक्टिस करून घे. फक्त कंडिशन काय, तुम्ही फॉलो केलं पाहिजे. नुसते लेक्चर बघताय, मी सांगितलेल्या गोष्टी ऐकताय आणि करत काही नाही, मग त्याला मी काही करू शकत नाही. बघा, माझ्या मेहनतीसोबत तुमची पण मेहनत फार महत्वाची आहे, तुमची पण लागणार. मी सांगेल त्या पद्धतीने अभ्यास करा. मी स्वतः 2023 ची डिस्क्रिप्टिव्ह दिलेली आहे. मी स्वतः पेपर 1 चा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. माझी जी मेथोडॉलॉजी आहे ती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल, त्या हिशोबानेच करा, जेणेकरून तुम्हाला आउटपुट चांगला भेटेल. आपलं टार्गेट काय आहे इथं, मी लय भारी हे मला सांगायचं नाहीये. इथं मी काय ते मला सांगायचं नाहीये. इथे माझ्या शिकवल्याचा तुम्हाला फायदा होतोय का, तो महत्वाचा आहे. आणि नुसताच फायदा नाही, तर त्याच्या रिलेटेड आपल्याला एक्झाम मध्ये तो क्वेश्चन अटेम्प्ट करता येतोय का, आणि त्यातल्या त्यात त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळताय का. जर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळत असतील तरच माझ्या टीचिंगचा फायदा आहे. आणि त्या आउट ऑफ मार्क्स मध्ये माझ्यापेक्षा जास्त तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्हाला सुद्धा माझ्या सोबतच प्रॅक्टिस करायची आणि काहीच घाबरायचं कारण नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल ना की तुम्ही परत कोणताही पहिले स्ट्रक्चरल सब्जेक्ट घेणार. ज्याला भीती असेल ना, सर मला अवघड जातो टॉस, बिंदास, टेन्शन घ्यायचं नाही. मी स्वतः तुम्हाला शिकवणार, एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आणि तुम्हाला तो व्यवस्थितच समजेल, याची मी गॅरंटी देतो. बघा, आता सर्वात पहिले आपल्याला स्टँडर्ड केसेस बघायचे आहे. म्हणजे फिक्स एंड मुवमेंट मध्ये आपल्याला स्टँडर्ड केसेस बघायचे आहे की काय काय आपल्याकडे स्टँडर्ड केसेस आहेत आणि कशा कशा आपण त्या यूज करू शकतो. तर स्टँडर्ड केसेस बघण्याच्या अगोदर आपला पहिला टॉपिक जो असणार आहे स्टँडर्ड केसेस, ते बघण्याच्या अगोदर आपल्याला फिक्स एंड म्हणजे काय हे माहिती पाहिजे. फिक्स एंड म्हणजे काय माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर मुवमेंट म्हणजे काय माहिती पाहिजे. आजचं लेक्चर मी तुम्हाला ह्या दोनच गोष्टी सांगणार आहे, ज्या की आपल्याला रिक्वायर्ड आहे. म्हणजे तुम्ही फार मोठे मेथड करून घेणार, पण जर पहिल्याच वेळेस स्टार्टिंगलाच जर आपलं नुकसान झालं, स्टार्टिंगलाच जर आपली सिली मिस्टेक झाली, तर मग आपलं पूर्ण टाइम वेस्ट जातो आणि आपल्याला तिथे मार्क भेटत नाही. मग त्यासाठी आपल्याला फिक्स एंड म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार. बघा, ज्याला माहिती आहे, तुम्ही म्हणणार सर एकदमच बेसिक आहे, लहान पोरांसारखं काय सांगताय. पण मित्रा, तुझ्यासारखा प्रत्येक विद्यार्थी नसतो, त्याला प्रॉब्लेम येतो, तो सांगू शकत नाही कोणाला. त्यांच्यासाठी हे आहे. ज्यांना येत असेल त्यांनी स्किप करा, ज्यांना नसेल येत त्यांनी लक्ष द्या. बघा, आता फिक्स एंडच्या अगोदर आपल्याला एंड म्हणजे काय माहिती पाहिजे. बघा, समजा हा बीम आहे, हा आपला बीम आहे. आता ह्या बीमचा एंड म्हणजे तुम्ही इथंच म्हणू शकता एंडला. समजा ए आणि बी या बीमचे एंड आहे, तर याला जर मी असा सपोर्ट देत असेल आणि एका साइडला जर मी असा सपोर्ट देत असेल, तर ह्या सपोर्टला मी काय म्हणतो, हिंज सपोर्ट म्हणतो. काय म्हणतो मी, बोला, हिंज सपोर्ट म्हणतो. ओके. आणि ह्या सपोर्टला मी काय म्हणतो, रोलर सपोर्ट म्हणतो. बघा, जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ना तेच मी तुम्हाला सांगणार, रिकामं सांगणार नाही. जे एमपीएससी ला लागतंय, जे महत्वाचं आहे, जे तुम्हाला माहिती पाहिजे. अल्टिमेट टार्गेट काय आहे, क्वेश्चन अटेम्प्ट करता आला पाहिजे भाई मला, आणि मला पूर्ण मार्क्स मिळाले पाहिजे. तेच मी तुम्हाला इथं सांगणार. बघा,
आता रोलर सपोर्ट. आता रोलर सपोर्ट मध्ये किती रिएक्शन असतात पोरांनो? माहिती असेल तुम्हाला, सांगा चला. किती रिएक्शन असतात? एक रिएक्शन असते, ती पण व्हर्टिकल रिएक्शन असते. म्हणजे व्हीबी म्हणू आपण याला, व्हर्टिकल रिएक्शन असते. मग सर रिएक्शन व्हर्टिकलच का असते, हॉरिझॉन्टल का नाही? त्याच्यासाठी तुम्हाला रिएक्शनचा अर्थ माहिती पाहिजे. रिएक्शनचा अर्थ म्हणजे सर तुम्ही काय म्हणताय, अर्थ म्हणजे काय? तर ज्या वेळेस आपण एखादा फोर्स अप्लाय करतो, समजा हा फोर्स आहे, हा मी या बॉडीवर अप्लाय केला. आता मी जर समजा या बॉडीवर फोर्स अप्लाय करतोय, याला लोटायचा प्रयत्न करतोय, आणि हा माझा हात जर हलतच नाहीये जागेवरून, याचा अर्थ माझा हात ह्या फोर्सला एक अपोजिट फोर्स लावतोय, म्हणजे या ऍक्शनला रिएक्शन देतोय. कितीची? समजा हा 10 किलो न्यूटनचा फोर्स आहे, तर माझा हात पण 10 किलो न्यूटनची रिएक्शन देईल, तरच तो स्टेबल राहील. समजा माझ्या हाताने 10च्या ऐवजी 5 किलो न्यूटनची रिएक्शन दिली, तर हात तिकडे जाईल निघून. जर समजा माझ्या हाताने 10च्या ऐवजी 20ची दिली, तर तो फोर्सला ढकलेल. म्हणजे आपली रिएक्शन येईल का? नाही, त्याला रिएक्शन नाही म्हणणार, कारण की तुम्हाला काहीतरी मुवमेंट होते ना, हालचाल होते. तुम्ही त्याला अपोजच करत नाहीये. एक तर तुम्ही फार कमी फोर्स लावताय, एक तर तुम्ही फार जास्त फोर्स लावताय. आपल्याला काय पाहिजे? इक्वल फोर्स पाहिजे. समजा हा 10 किलो न्यूटन आहे, तर ह्या हाताने पण त्याला 10नीच अपोज केलं पाहिजे. म्हणजे ऍक्शन 10च्या ऍक्शनला न्यूटनचा लॉ फॉलो झाला पाहिजे. एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे ही जर ऍक्शन माझी 10ची असेल, तर यांनी मला 10नीच फोर्स अप्लाय केला पाहिजे. आणि जर मी इंटरनली याला 10नी रेजिस्ट करतोय, मला बाहेरून 10चा फोर्स लागतोय, आणि मी याला 10नी रेजिस्ट करतोय, याचा अर्थ माझी रिएक्शन याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला आहे. आता इकडे वळा तुम्ही. समजा हा रोलर सपोर्ट आहे, चाक आहे, याला लोटायचा प्रयत्न करतोय, चाक हॉरिझॉन्टली मूव्ह होऊ शकतात. म्हणजे तिथं अपोज करतंय का याला कोणी? नाही ना. म्हणजे ते मुवमेंट होते ना, म्हणजे तिथं रिएक्शन येईल का? नाही सर. पण जर तुम्ही स्केटिंगचे चाक घेतले आणि त्याच्यावर उभे राहिले, तर तुम्ही जमिनीत घुसता का? जमिनीत नाही घुसत आपण. का नाही घुसत जमिनीत? कारण की जी जमीन आहे ती आपल्याला खालून रिएक्शन अप्लाय करते. मग कितीचं रिएक्शन अप्लाय करते? ऑब्व्हियसली जेवढं तुमचं वजन आहे तेवढंच रिएक्शन ती अप्लाय करणार खालून, तरच तुम्ही त्या जमिनीवर उभं राहू शकता. जर तिने तुमच्या वजनापेक्षा जास्त रिएक्शन अप्लाय केली, तर आपण हवेत जाऊ, आणि जर जमिनीने तुमच्या वजनापेक्षा कमी रिएक्शन अप्लाय केली, तर आपण जमिनीत जाऊ. याचं बेस्ट उदाहरण तुम्ही बिटुमिनस रोडवर स्केटिंग करा, आणि तुम्ही चिखलात स्केटिंग करा. चिखलात तुम्ही उभे राहिले का, चिखल तुम्हाला तेवढं रिएक्शन अपोज नाही करणार, तुम्ही खाली घुसणार. आणि तेच जर तुम्ही बिटुमिनस पेवमेंटवर, रिजिड पेवमेंटवर जर स्केटिंग केली, तर तुम्ही स्मूथली स्केटिंग करू शकता, तुम्ही त्याच्यावर उभं राहू शकता. म्हणजे तो रिजिड पेवमेंट तुम्हाला जेवढं तुमचं वजन आहे तेवढंच फोर्स तो इंटरनली तुम्हाला अप्लाय करणार. म्हणून रोलर सपोर्टला हॉरिझॉन्टली अपोज करायला कोणी नसतं, म्हणून तिथे रिएक्शन येत नाही. पण व्हर्टिकली त्याला अपोज करायला एक खालून एक रिएक्शन असते. म्हणजे रोलर सपोर्ट हा खाली जाऊ शकत नाही, त्याला अपोज करण्यासाठी एक वरची रिएक्शन असते, म्हणून रोलरला एक रिएक्शन येते. त्याच्यानंतर इकडे बघा हिंज सपोर्टला. आता हिंज सपोर्ट म्हणजे याचं बेस्ट उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर आपल्या घराच्या कड्या असतात ना, कड्या, घराच्या कड्या, तो हिंज सपोर्ट येतो. म्हणजे तो असा हलू शकतो का? रिक्वायर्ड त्याला हिंज केलेलं असतं बघा, त्याला अटकवलेलं असतं त्या कडीला. तो रोटेट होऊ शकतो, ती कडी रोटेट होऊ शकते, कडी रोटेट होऊ शकते, पण ती खाली वरती जाऊ शकत नाही. आणि इकडे पण तिला जाण्यासाठी एक स्पेसिफिक मुवमेंटच दिलेली असते, की एवढ्याच पॉइंट पर्यंत ती गेली पाहिजे. जर तिला अशी रिस्ट्रिक्ट केली नसती तुम्ही, तर मग ती घुसून गेली असती भिंतीत, किंवा ती इझिली कोणी ओपन करू शकलं असतं. आणि तिला अशी खाली वरती जर तुम्ही तिला अटकाव केला नसता, तर मग ती इझिली कोणी पण दरवाजा तोडू शकलं असतं. किंवा आपले हिंजेस, हिंज सपोर्ट. मग हिंज सपोर्ट मध्ये रिएक्शन किती असतात? 2 रिएक्शन असतात. एक तुमची व्हर्टिकल रिएक्शन असते व्हीए, आणि एक तुमची हॉरिझॉन्टल रिएक्शन असते एचए. पण त्याला रोटेशनल रिएक्शन नसते, कारण की आपली कडी रोटेट होऊ शकते ना, आपली कडी रोटेट होऊ शकते, आपली घराची कडी काय होऊ शकते? रोटेट होऊ शकते ना. म्हणजे जिथं मुवमेंट होते, जिथे सपोर्टची मुवमेंट होते, ज्या डायरेक्शनला सपोर्टची मुवमेंट होते, त्या डायरेक्शनला रिएक्शन येत नाही. आणि जर तुमची मुवमेंट झाली नाही, तुमच्या मुवमेंटला जर रिस्ट्रिक्ट केलं, थांबवलं, ऑबस्ट्रक्ट केलं, म्हणजे ज्या डायरेक्शनला तुम्हाला थांबवलंय
ज्या डायरेक्शनला तुम्हाला ऑब्स्ट्रक्ट केलेलं आहे त्या डायरेक्शनला रिएक्शन 100% येणार. ओके, म्हणजे रोलर सपोर्टला एकच रिएक्शन असते, हिंजला 2 रिएक्शन असतात. तेच जर मी आता असा फिक्स करून टाकला सपोर्ट, एखादा सपोर्ट फिक्स करून टाकला, तर एखादा सपोर्ट मी फिक्स केलेला आहे, तर त्याला मी खाली पण त्याच्यावर खाली लोड लावला तो खाली जात नाही, त्याला ओढायचा प्रयत्न केला तो हॉरिझॉन्टली मूव्ह होत नाही, आणि त्याला रोटेट करायचा प्रयत्न केला तो रोटेटही होत नाही. म्हणजे फिक्स सपोर्ट याला अपोज करणारा व्हर्टिकल पण असतो, याच्या मुवमेंटला अपोज करणारा हॉरिझॉन्टल पण असतो, याच्या रोटेशनला अपोज करणारा रोटेशनल पण असतो. म्हणजे फिक्स सपोर्ट मध्ये पोरांनो किती मुवमेंट येतात सांगा, फिक्स सपोर्ट मध्ये सॉरी किती रिएक्शन्स येतात सांगा. तर फिक्स सपोर्टला व्हर्टिकल रिएक्शन असते VA, त्याला हॉरिझॉन्टली अपोज करणारा असतो HA, आणि त्याला मुवमेंट असते MA. बरोबर. मग इथं आपली मुवमेंट इंट्रोड्यूस होते. आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये या मुवमेंटशीच घेणं देणं आहे. हे बाकीचं सगळं आपण मॅकॅनिक्स मध्ये, इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स मध्ये किंवा सॉम मध्ये शिकणारच आहे. एमपीएससी ला नशिबाने तुम्हाला मॅकॅनिक्स सब्जेक्ट नाहीये, नाही तर इथं सगळे इंजिनियर झालेले आहे, सगळ्यांनी मॅकॅनिक्स दिलेलं आहे, आणि इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स कोणी किती वेळेस दिलेलं आहे हे सगळ्यांना चांगलं माहितीये. आणि जो वन टाइमात सुटलाय त्याला पण किती मार्क पडले इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स मध्ये हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणून नशिबाने आपल्याला एमपीएससीने मॅकॅनिक्स सब्जेक्ट दिला नाही, नाही तर मग बॉस पेपर 1 जरा जास्तच लेवलचा झाला असता. आपल्याला सॉम पासून सुरुवात आहे, आणि त्याच्यामध्येच त्यातल्या त्यात आपल्याला इथं आता काय बघायचंय, फिक्स सेंड बघायचंय. फिक्स सेंड बद्दल तुम्हाला त्याची मुवमेंट तुम्हाला फाइंड आउट करायची. तर ही झाली मुवमेंट जी की फिक्स सेंडला येते. आता फ्री एंडला तर तुम्ही कसं पण रोटेट त्याला ओढू शकता, त्याला खाली करू शकता, त्याला वरती करू शकता, त्याला रोटेट करू शकता. म्हणजे फिक्स एंडला आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपोजिशन भेटत नाही. सॉरी, फ्री एंडला आपल्याला कोणत्याही प्रकारचा ऑब्स्ट्रक्शन भेटत नाही, कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन भेटत नाही. म्हणून तुमचा फिक्स एंड जो असतो, प्रज्वल तुला रिक्वेस्ट पाठवली याच्यावर प्लॅटफॉर्मवर, मला कळालंच नाही तू आली असं. तू माईक ऑन करू शकते आणि तुझी स्क्रीन झूम करू शकते. तुला फक्त जर बोर्डच बघायचा असेल तर तू स्क्रीन झूम करू शकते. क्लिअर दिसतंय का हे, किंवा मेसेज करून सांग. क्लिअर दिसतंय का स्क्रीन वगैरे? ठीक आहे. आवाज क्लिअर आहे माझा? आवाजात डिस्टर्बन्स नाहीये? ठीक आहे, चल लक्ष द्या आता. रेकॉर्डिंग करून ठेवतोय मी, याच्या मागे जे झालंय ते तुला नक्कीच बघायला भेटेल, त्याचं टेन्शन नको घेऊ. मला माहिती नव्हतं तू आली असं. ओके, चल लक्ष द्या आता. आता आपण काय म्हणतो, तो एमपीएससी ने आपल्याला थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये सर्वात पहिले सिलेबसचा पॉइंट काय, फिक्स एंड मुवमेंट काढणं. आणि फिक्स एंड मुवमेंट काढण्यामध्ये मी तुम्हाला बेसिक सांगतोय की सर्वात पहिले फिक्स एंड काय असतो आणि मुवमेंट काय असते. हे बघा, ज्याला येत असेल त्यांनी स्किप केलं तरी चालेल, पण मी बेसिक पासून उचलायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. आता फिक्स एंड मी तुम्हाला समजून सांगितला, असा एंड की जो ज्याला असा सपोर्ट, असा एंड की ज्याला मी फिक्स केलं तर तो हॉरिझॉन्टली सुद्धा मूव्ह होऊ शकत नाही, तो व्हर्टिकली सुद्धा मूव्ह होऊ शकत नाही, आणि त्याचं रोटेशन सुद्धा होऊ शकत नाही. असा सपोर्ट म्हणजे फिक्स सपोर्ट. आणि आपल्याला त्या फिक्स सपोर्टला येणारीच मुवमेंट एमपीएससी विचारते की फिक्स एंड मुवमेंट काय, आणि त्यातल्या त्यात आपल्याला स्टँडर्ड केसेस माहिती पाहिजे, त्याच्याकडे आपण नंतर वळू. आता सध्या पहिले बेसिक. आता मुवमेंट म्हणजे काय बघा. मुवमेंट म्हणजे काय, ते व्हॉट इज मीन बाय मुवमेंट. तर मुवमेंट म्हणजे काय, इट इज दी प्रोडक्ट ऑफ फोर्स into perpendicular distance. Force into perpendicular distance. It is the product of force into perpendicular distance. Okay. मग आता मुवमेंट कशी काढायची, भरपूर जणांना मुवमेंट मध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतो. नॉर्मल फोर्सची तर ते मुवमेंट काढून घेतात, पण यूडीएल ची मुवमेंट आल्यावर किंवा युव्हीएल ची मुवमेंट आल्यावर प्रॉब्लेम होतो. तर तुमचं हेच बेसिक आज मी या लेक्चर मध्ये क्लिअर करणार आहे की मुवमेंट आपण काढतो कशी. बघा, मुवमेंट आपण कशी काढणार, लक्ष द्या. आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा बीम आहे,
हा बीम आहे, सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याला सपोर्ट ए आणि सपोर्ट बी आहे. आता याच्यामध्ये इकडे फोर्स आहे पी किलो न्यूटनचा आणि सिमिलरली याला अशी मुवमेंट पण आहे डब्ल्यू किलो न्यूटन पर मीटरची. इथून एवढं डिस्टन्स आहे माझ्याकडे L1, इकडून एवढं डिस्टन्स आहे समजा L2 आणि इकडून एवढं डिस्टन्स आहे L3. आता हा ए बी हा सी पॉइंट आहे, हा डी पॉइंट आहे. आता लक्ष द्या इकडे. आता मला जर मुवमेंट काढायची असेल तर मला बेसिक गोष्टी, ज्या काही बेसिक गोष्टी त्या माहिती पाहिजे. म्हणजे इथं मी तुम्हाला फोर्स करणार नाही की तुम्ही क्लॉकवाईजच पॉझिटिव्ह घ्या, अँटी क्लॉकवाईजच निगेटिव्ह घ्या किंवा क्लॉकवाईज निगेटिव्ह घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्या. मी असं तुम्हाला काहीच फोर्स करणार नाही आणि तसं नसतं पण. तसं पाठच करायचं नाही, ह्या गोष्टी पाठ करायच्याच नसतात मुळात. हे एका न्यूमरिकल साठी स्टार्ट टू एंड तुम्ही जे अज्युम केलेलं आहे ते लिहून घ्यायचं साईडला आणि न्यूमरिकल संपपर्यंत जिथं जिथं त्याची गरज पडेल तिथे तिथे तुम्हाला तेच अज्युम करायचं. असं कंपल्शन नाहीये की तुम्ही क्लॉकवाईजलाच पॉझिटिव्ह घ्या किंवा अँटी क्लॉकवाईजलाच पॉझिटिव्ह घ्या. तुम्हाला कोणतं तरी एक गोष्ट तुम्हाला अज्युम करायची आणि न्यूमरिकल स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्हाला तीच फॉलो करायची. बघा लक्ष द्या. आता मी इथं काय अज्युम करतो की सर जेव्हा मी लेफ्टला बघेल, म्हणजे लेफ्ट साइडला बघेल इन द सेन्स, आता ह्या न्यूमरिकल मध्ये ही लेफ्ट साइड आहे आणि ही राईट साइड आहे. मग जेव्हा मला लेफ्ट साइडला बघायचं राहील, तेव्हा मी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज झाली, क्लॉकवाईज मुवमेंट पॉझिटिव्ह घेणार आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह घेणार. केव्हा? जेव्हा मला लेफ्ट साइडला बघायचं राहील. ओके. पण परत एकदा सांगतोय, हे कंपल्शन नाहीये पोरांनो, हे कंपल्शन नाहीये. हे तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकता. असं कोणीच लिहून ठेवलेलं नाहीये की हे असंच पाहिजे तसंच पाहिजे. फक्त कंडिशन काय, स्टार्ट टू एंड आपल्याला तेच फॉलो झालं पाहिजे. ही आपली कंडिशन पाहिजे. मग आता हे पूर्ण संपोस तोपर्यंत जेव्हा जेव्हा माझी लेफ्ट साइडला बघायची वेळ येईल तेव्हा तेव्हा मी क्लॉकवाईज काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार, अँटी क्लॉकवाईज काय घेणार, निगेटिव्ह घेणार. आणि मग राईटला बघायची वेळ आली तर काय करायचं, याच्या एक्झॅक्टली उलट घ्यायचं. ओके, याच्या एक्झॅक्टली उलट घ्यायचं. कारण की हे लेफ्ट साइड फंक्शन आहे. राईट साइडला जेव्हा बघायची वेळ येईल तेव्हा एक्झॅक्टली त्याचं काय घ्यावं लागेल, आपल्याला उलट घ्यावं लागेल. लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. आता जर समजा मला ए पॉइंटला मुवमेंट घ्यायची तर मी काय करतो, सरळ सरळ ए ला उभं राहतो. ओके, म्हणजे मला मुवमेंट ऍट ए घ्यायची तर मी सरळ सरळ ए ला उभं राहील. ओके, आता मुवमेंट घेताना काही गोष्टी माझ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की ज्या पॉइंटला मी उभोय, समजा हा मी आहे, ज्या पॉइंटला मी उभोय त्या पॉइंट मधून जाणारे सगळे फोर्सेस काय येतील सर, झिरो येतील. हे कन्सेप्ट आपली लहानपणापासून म्हणजे इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या फर्स्ट इयर पासून आपली ती क्लिअर पाहिजे की ज्या पॉइंटला मी उभं आहे माझ्या बॉडी मधून जाणारे सगळे फोर्सेस काय पाहिजे, मला झिरो पाहिजे. सगळे फोर्सेस काय पाहिजे, झिरो पाहिजे. आणि असतातच. का असतात, कारण की मुवमेंटची डेफिनेशनच काय, बघितली आपण, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता जर मी इथंच उभोय आणि माझा या बॉडी मधूनच फोर्स जातोय, एकदमच कट टू कट फोर्स जातोय, तर याला परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे का? ऑब्विसली नॉट. याला परपेंडिक्युलर डिस्टन्सच नाहीये ना. म्हणून माझ्या बॉडी मधून जाणारे सगळे फोर्सेस झिरो. कळालं का? मुवमेंटच्या डेफिनेशन वरच आपल्याला कन्सेप्ट आहे. डेफिनेशन म्हणजेच कन्सेप्ट आहे. मुवमेंटची डेफिनेशन म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. जर फोर्स व्हर्टिकल असेल तर डिस्टन्स काय येईल, परपेंडिक्युलर येईल. आता जर माझ्या एक्झॅक्ट बॉडी मधूनच जर फोर्स चाललाय तर मला डिस्टन्स किती आहे, झिरो. म्हणजे ह्या फोर्सची मुवमेंट किती येईल, झिरो. जर फोर्स माझा हॉरिझॉन्टल आहे तर डिस्टन्स काय घेणार मी, त्याच्या परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स घेणार. ऍज सिम्पल ऍज दॅट. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. इकडे लक्ष द्या. आता आपण जर ए पॉइंटला उभोय आणि मी त्या साईडला पाहतोय, म्हणजे राईट साईडला बघतोय. मी कुठं बघतोय आता, राईट साईडला बघतोय. म्हणजे हे जे मी काय अज्युम केलं होतं ते माझं एक्झॅक्ट उलट होणार आहे, एवढंच माझ्या डोक्यात आहे.
प्रत्येक वेळेस अरे हा क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉक असं काहीच करायचं नाही. सरळ लिहून घ्यायचं लेफ्ट साइड साठी आणि जेव्हा जेव्हा लेफ्ट साइडला बघायची वेळ येईल तेव्हा तेव्हा आपल्याला तेच साईन फॉलो करायचे. जेव्हा जेव्हा राईट साइडला बघायची वेळ येईल तेव्हा तेव्हा आपल्याला तेच साईन फॉलो करावे लागतील. लक्ष द्या. आता मी राईट साइडला बघतोय. राईट साइडला बघत असताना मला जर या फोर्सची मुवमेंट घ्यायची आहे तर फोर्स व्हर्टिकल आहे तर परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणतं येईल? L1 येणार. म्हणजे मी इथं काय घेऊ? P इंटू L1. ओके. आता सर तुम्ही साईन द्यायचं विसरलात. विसरलो नाही, तुम्हाला विचारायचंय साईन काय येईल? आता राईट साइडला क्लॉकवाईज काय येणार तुमचं? बघा लेफ्ट साइडला जर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असेल आणि मग आता आपण राईट साइडला बघतोय म्हणजे हा काय येणार? निगेटिव्ह येणार. एवढं सोपं आहे. कारण की हे अझम्पशन लेफ्टला बघताना आहे. पण मी आता लेफ्टला बघतोय का? नाही. मी कुठं बघतोय? राईटला बघतोय. मग याच्या एक्झॅक्टली उलटे साईन येतील. आता हा फोर्स कसा चाललाय? क्लॉकवाईज चाललाय. इथं पॉझिटिव्ह असेल लेफ्टला तर राईटला काय येणार? तो निगेटिव्ह येणार. म्हणून मी इथे काय घेतला? निगेटिव्ह घेतला. फोर्स झालं. आता UDL ची मुवमेंट सर्वात मोठं पोरांचं दुखणं कुठं राहतं? UDLच्या मुवमेंट घेताना चुकतात. आतापर्यंत मला 8 वर्ष झाले क्लास घेऊन. UDLच्या मुवमेंट प्रत्येक बॅच मधला पोरगा चुकतो. अवघड नाहीये. काय करायचं बघा. आपल्याला UDL ला नेहमी फोर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं. बघा इकडे सांगतो मी तुम्हाला. UDL ला काय करावं लागतं? फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. UDL जी असते ती पर मीटर असते. आपल्याला फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. लक्ष द्या आता. आता ऍक्च्युअल मध्ये ही जी UDL मी काढलेली ना, ही UDL ऍक्च्युअल मध्ये अशी काढतात. रेक्टँग्युलर शेप मध्ये काढतात. हे ऍक्च्युअल UDL चं रिप्रेझेंटेशन आहे. पण हे न्यूमरिकल बनवणारा पण इंजिनियरच आहे. आणि इंजिनियरला कंटाळा येतोच म्हणून त्यांनी असं कर्व मध्ये दिलं जातं. पण ऍक्च्युअल मध्ये UDL अशी रेक्टँग्युलर शेप मध्येच काढतात. मग जर माझं रेक्टँगलचा बेस जर माझा L असेल आणि त्याची हाईट जर W असेल तर आता मला ह्या UDL ला पहिले काय करावं लागतं? फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग जेव्हा UDL टू फोर्स कन्वर्जन UDL टू फोर्स कन्वर्जन UDL चं कशात कन्वर्ट करायचंय? फोर्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचंय. UDL चं कशात कन्वर्ट करायचंय? फोर्स मध्ये करायचंय. मग जेव्हा केव्हा UDL चा विषय येईल आणि आपल्याला त्याची मुवमेंट घ्यावा लागेल त्याआधी आपल्याला त्या UDL ला फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग सर ते कसं करायचं? तर एकदम सिंपल आहे. आपल्याला काय करावं लागतं? एरिया ऑफ लोडिंग डायग्राम. ही जी लोडिंग डायग्राम दिली आहे त्याचा एरिया आपल्याला घ्यावा लागतो. मग आता मला सांगा पोरांनो, ही लोडिंग डायग्राम कशी दिसते तुम्हाला? रेक्टँग्युलर शेप मध्ये दिसते. मग एरिया ऑफ लोडिंग डायग्राम, आता रेक्टँगलचा एरिया काय येईल? सगळ्यांना माहिती आहे. काय येईल रेक्टँगलचा एरिया? B इंटू डी. मग आता इथे B च्या जागेवर काय आहे? L आहे आणि D च्या जागेवर काय आहे? W आहे. म्हणजे UDL चं फोर्स मध्ये कन्वर्जन करताना माझी व्हॅल्यू काय आली? W इंटू L. हे स्टँडर्ड असंच, हे बेसिक आहे. याच्यापेक्षा बेसिक मुवमेंट कशी घेता UDL ची हे नाहीच आहे. हे बेसिक नाहीच आहे, हे सर्वात बेसिक आहे. की काय करावं लागेल आपल्याला? एरिया ऑफ लोडिंग डायग्राम घ्यावं लागेल. लोडिंग डायग्राम कशी दिसते? रेक्टँगल दिसते. म्हणजे B इंटू डी रेक्टँगलचा एरिया. मग B च्या जागी आपल्याकडे काय आहे? L आहे. D च्या जागी काय आहे? W आहे. म्हणजे UDL चं फोर्स मध्ये कन्वर्ट करताना W इंटू L करावं लागतं. हा झाला फोर्स मध्ये कन्वर्ट. आता मला काय करायचंय? त्याची मुवमेंट घ्यायची. मग बघा आधी फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग मी इथं लिहिलं UDL चं फोर्स मध्ये कन्वर्जन करताना फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. हे झाली माझी UDL ची मुवमेंट. ही झाली माझी UDL ची मुवमेंट. हे समजण्यासाठी सांगतोय बरं का. प्रत्येक वेळेस असं लहान पोरांसारखं करायचं नाही. आता UDL पण कशी चालली आहे? क्लॉकवाईज चालली, पण राईट साइडला क्लॉकवाईज काय येतो? निगेटिव्ह येतो. म्हणून मी निगेटिव्ह लिहिला. आता मी खाली त्याच गोष्टी कॉपी पेस्ट करून घेतो. बघा लक्ष द्या. मायनस P इंटू L1 मायनस. आता UDL चं फोर्स मध्ये कन्वर्जन काय आलं आपलं? W इंटू L आलं ना. मग इथे लिहायचं W इंटू L इंटू. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला घ्यायचे. मग मला सांगा
ह्या युडीएलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय येईल, त्याचा सीजी येईल ना, त्याचा सीजी येईल. सीजी मला सांगा रेक्टँगलचा सीजी काय येतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. रेक्टँगलचा सीजी काय येतो, सीजी ऑफ रेक्टँगल. आता ह्या केस मध्ये b/2 येईल, b/2 येईल आणि b च्या जागी काय एल आहे, म्हणजे इथं l/2 येईल, बरोबर ना. म्हणजे इथं मी काय लिहिल, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज इक्वल टू W इंटू एल इंटू l/2. म्हणजे इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय येईल, l/2 येणार. आता ऍक्च्युअल माझी मुवमेंट काय झाली, मायनस p इंटू L1 मायनस आता W इंटू एल. इथं एल च्या जागी काय, ही युडीएल किती डिस्टन्स वर आहे बघा, युडीएल किती डिस्टन्स वर आहे, किती डिस्टन्स वर आहे, L3 वर आहे ना. मग इथं W इंटू काय येईल, L3 येईल इंटू इंटू आता L/2 सांगितलेलं आहे, L/2 सांगितलेलं आहे. पण L/2 हे कुठून घ्यायचंय तुम्हाला, तुमच्या पायापासून घ्यायचंय. तुमची युडीएल इकडे आहे, तुम्ही इथं उभा आहे, तर तुम्हाला याचा सीजी तर L/2 वरच येईल, ते बरोबर आहे. म्हणजे L3/2 वरच येईल, इथं L3/2 वरच येईल सीजी, L3/2 वरच येईल सीजी. पण तुम्हाला एवढं डिस्टन्स पण प्लस करावं लागेल त्याच्यामध्ये, एवढं डिस्टन्स पण प्लस करावं लागेल, कारण की तुम्ही इथे उभा आहे. तुम्हाला याचा सीजी काढायचा म्हणजे एवढं डिस्टन्स प्लस याचा सीजी, म्हणजे काय येईल, L1 प्लस L2 प्लस L3/3 सॉरी काय येईल बघा, L1 प्लस L2 प्लस L3/2. आता हा L3/2 म्हणजे काय, L3/2 म्हणजे काय, हा सीजी आहे. L3/2 म्हणजे काय, सीजी आहे. पण तुमच्या पायापासून तो सीजी किती अंतरावर आहे, तुम्हाला मुवमेंट युडीएल ची घ्यायची ना. तुम्ही इथे उभा आहे ए पॉइंटला, मग तुमच्या पायापासून सीजी किती अंतरावर आहे, तर तो L1 प्लस L2 प्लस L3/2. तेच मी इथं लिहिलं बघा, L1 प्लस L2 प्लस L3/2. ही झाली मुवमेंट. पण आता दुसरी केस, जर समजा तुम्हाला डी पॉइंटला इथे मुवमेंट घ्यायची असते, इथे मुवमेंट घ्यायची असते, तर ह्या केस मध्ये समेशन ऑफ मुवमेंट ॲट डी राईट साइड काय आली असते तुमची, पहिले बघा युडीएल चं मुवमेंट मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागतं, एरिया ऑफ लोडिंग डायग्राम म्हणजे फोर्स इंटू सीजी करावा लागतो. तर सर्वात पहिले या युडीएल ला फोर्स मध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल मला, W इंटू एल. आता तुम्ही इथे उभा आहे, तुम्ही इथे उभा आहे, तर ह्या युडीएल चा सीजी इथंच आहे, म्हणजे एवढाच डिस्टन्स तुम्हाला घ्यावा लागेल, आणि ते किती येणार, इंटू L3/2. कारण की मी आता डी पॉइंटला आहे, म्हणून मला एवढंच डिस्टन्स घ्यायचंय. माझं मुवमेंटची डेफिनेशन काय, तुम्ही ज्या पॉइंटला उभे त्या पॉइंट तुमच्या पायापर्यंतचं डिस्टन्स फोर्स पासून, मग युडीएल ला फोर्स मध्ये कन्वर्ट केलं, याचा अर्थ मी असा फोर्स कन्वर्ट केला ज्याची व्हॅल्यू आली WL. आता त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स तुमच्या बॉडी पासून घ्यायचंय, ते किती येणार, L3/2 वर येणार. एवढं सिंपल आहे, कळालं का मग. आता लक्ष द्या, आता नेक्स्ट हे झालं युडीएल चा केस. आता युव्हीएल च्या केस मध्ये काय करायचं, युव्हीएल च्या केस मध्ये काय करायचं बघा, लक्ष द्या. युव्हीएल च्या केस मध्ये काय करायचं, युव्हीएल म्हणजे काय असते, ट्रायंग्युलर लोडिंग असते ना. युव्हीएल म्हणजे काय असते, ट्रायंग्युलर लोडिंग असते. आता ह्या युव्हीएल ची मुवमेंट कशी घ्यायची, एकदम सोपं आहे. तुम्हाला जे कन्सेप्ट सांगितलं ना मी, एरिया ऑफ लोडिंग डायग्राम, तेच आपल्याला करायचंय, ए बी. आता याची मुवमेंट घ्यायची, कुठे घ्यायची आहे, ह्या ए पॉइंटला मुवमेंट घ्यायची आहे, बरोबर. मग आता ही तर युव्हीएल आहे, हे डिस्टन्स किती आहे, एल आहे. मग आता सर्वात पहिले युडीएल असो युव्हीएल असो, त्याचं फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं. इथे डब्ल्यू किलोमीटर, याचं पहिले फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे इथं काहीतरी असा फोर्स येईल, फोर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल त्याचं. मग ते कसं करायचं, मग इथं लिहितो मी, बघा लक्ष द्या. UVL टू फोर्स कन्वर्जन, UVL टू फोर्स कन्वर्जन. मग काय, एकदम सोपं,
एरिया ऑफ लोडिंग डायग्राम, एरिया ऑफ लोडिंग डायग्राम. मग लोडिंग डायग्राम कशी पोरांनो, ही ट्रायंग्युलर आहे ना, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल येईल 1/2 बेस इंटू हाईट. मग मला सांगा आता 1/2 बेस किती याचा एल, आणि हाईट किती याची, ही टोटल हाईट किती आहे डब्ल्यू आहे ना. मग डब्ल्यू म्हणजे युव्हीएल टू फोर्स मध्ये कन्व्हर्जन काय आलं माझं, WL/2. हे झालं युएल टू फोर्स मध्ये कन्व्हर्जन. आता इथली व्हॅल्यू काय आली, WL/2. आता मला या फोर्सची मुवमेंट घ्यायची. मग फोर्सची मुवमेंट घेताना मी काय करल, हा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स करल ना. मग हा फोर्स कुठे ऍक्ट होईल, फोर्स हा या लोडिंग डायग्रामच्या सीजी वर ऍक्ट होईल. मग ट्रायंगलचा सीजी इकडून किती वर असतो बघा, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगलचा सीजी येतो, तर या साइडनी तो 2L/3 वर असेल, आणि या 90 डिग्रीच्या साइडनी तो कितीवर असेल, L/3 वर असेल. आपण इथं उभोय, आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे ही किती येईल 2L/3. म्हणजे इथं मी लिहितो movement at A is equal to हा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स किती माझा WL/2, आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 2L/3, म्हणजे माझी मुवमेंट आहे. आता परत एकदा मी कुठे बघतोय, राईट साइडला बघतोय, पण लेफ्ट साइडला क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे, पण राईट साइडला क्लॉकवाईज मग त्याच्या एक्झॅक्टली उलटा येईल, निगेटिव्ह. म्हणजे माझं इथं आन्सर काय आलं, हा 2 गेला, हा 2 गेला, -WL²/3 ही माझी मुवमेंट ऍट ए आली. मग अशा प्रकारे आपल्याला फिक्स एंड आणि त्याची मुवमेंट काय असते हे माहिती पाहिजे. हे बेसिक मी तुम्हाला आज इथं सांगितलं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डायरेक्ट स्टँडर्ड केसेस बघू. स्टँडर्ड केसेसचे कोणत्या कोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट केसेस आहे ज्या आपल्याला कॉम्पिटेटिव्ह MCQ च्या एक्झामला सुद्धा विचारल्या जातात, आणि MPSC ला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा विचारायचे चान्सेस आहे. 8 मार्काला 2 केसेस विचारले तर विचारू शकतात, त्या आपण बघू. ओके, कळालं का? मग आजचं लेक्चर कळालं सगळ्यांना? कळालं का जे शिकवलंय ते? कमेंट करा. मुवमेंट कळाली का? ठीक आहे, चला लक्ष द्या. बाय बाय. नेक्स्ट लेक्चरला भेटू आपण.